95 ते 99 या कालावधीमध्ये मी कधीही सभागृहामध्ये अजितदादांना बोलताना कधी ऐकलेलं नव्हतं. एक अतिशय बुजऱ्या स्वभावाचा तरुण, अतिशय दिसायला उमदा देखणा, अंगकाठी सडपातळ, सफेद पॅन्ट, सफेद फुल हाताचं शर्ट आणि कुणालाही त्यांनी थोडं स्मितहास्य करावं असं वाटावं आणि ते स्मितहास्य झेलण्याकरता म्हणून सगळेच जसे आसुसले असायचे तशाच पद्धतीनं माझ्यासारखा देखील आमदार पलीकडे जरी बसला असला तरी सुद्धा त्या अजितदादाच्या स्मितहास्याकरता आम्ही सगळे त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असू. परंतु सुरुवातीपासूनच म्हणते बुजरा स्वभाव असल्यामुळे ते सगळ्यांपासून थोडे अलिप्त राहायचे हे मी बघितलं. परंतु खऱ्या अर्थानं दादा या महाराष्ट्राला अनुभवायला कधी मिळाले तर 1999 साली ज्या वेळेला पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये अजितदादा मंत्री झाले आणि खऱ्या अर्थानं दादांच्या नसानसामध्ये ग्रामीण भागाबद्दल किती कणव आहे, किती कळवळ आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याकरता म्हणून मी सत्तास्थानी बसलोय हे त्यांच्या कृतीतून दिसत होतं, केवळ बोलण्यातून दिसत नव्हतं. या सभागृहामध्ये मी अनेक वेळा बघितले. नंतर त्यांच्यावर जे आरोप झाले त्या आरोपानं कधी ते व्यथित झाले नाही, कधी खचले नाहीत, कधी त्याच्याबद्दल त्यांनी भाष्य केलं नाही. त्यांच्याबद्दल त्या आरोपांबद्दल कधी आपण जाऊन भाष्य करायचा प्रयत्न केला तर ते दुर्लक्ष करायचे आणि कामाकडे लक्ष द्यायचे. पण या सभागृहामध्ये ते ज्या वेळेला पलीकडच्या बाजूला होते आणि या बाकावर विरोधी पक्षाचे सदस्य होते त्यावेळेला प्रश्नोत्तराचा तास असला की अजितदादांच्याकडे कुणीही कसल्याही प्रकारची मागणी करावी आणि अजितदादांनी ती ताबडतोब स्वीकारावी, त्याचं खुलाशावर उत्तर द्यावं. ते करणं शक्य असेल तर ते कसं शक्य आहे, ते करणं शक्य नसेल तर ते का शक्य नाही, इतकं सडेतोड आणि ठोस उत्तर देणारा नेता आज राज्यकर्ता म्हणून किंवा आपण राजकारणामध्ये दिसणं कठीण आहे. वरून माणूस हा काटेरी जरी वाटला तरी आतून अत्यंत रसाळ होता, मधाळ होता, गोड होता. अशा प्रकारचे हे दादा होते. गेलेल्या माणसाबद्दल आपण अनेक वेळा चांगलंच बोलायचं असतं, पण खरोखरच दादा चांगले होते म्हणूनच चांगलं आपण सगळे बोलणारच आहोत याबद्दल काही शंका बाळगण्याचं कारण नाही. अध्यक्ष महोदय.